Hello friends, how are you? Today we are going to learn 1.4 lesson The Story of Tea. Let us begin with the questions. Can you name the most widely consumed beverage in the world after water? आपल्या धड्याची सुरुवात करायच्या अगोदर एक प्रश्न आपण विचारूया की पाण्या खालोखाल सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय बेवरेज मीन्स पेय त्याचे नाव कोणी सांगू शकता का भाऊ? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh, aromatic brew with which people like to begin their day. जगातील सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे ताजा, सुगंधित वाफळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात लोकांना करायला आवडते. It has a refreshing, astringent flavor. चहाला अतिशय उत्साहवर्धक व कडक असा स्वाद असतो. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. खरे म्हणजे कॅमिलिया सिनेन्सिस या बॉटॅनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब पाण्यात उकळून गाळून चहा तयार केला जातो. बॉटॅनिकल म्हणजे वनस्पती शास्त्रीय या चहाचं नाव काय आहे? कॅमिलिया सिनेन्सिस. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड, कर्ड अँड प्रोसीड बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड अस. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवा बंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Okay. Tropical in समशीतोष्ण कटिबंध, उष्णकटिबंध. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. Camellia sinensis उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soil. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर एवढा पाऊस लागतो. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. आणि त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. ॲसिडिक सॉइल आम्लतायुक्त अशी मातीची आवश्यकता असते. आणि जगातील कित्येक सर्वोत्तम चहाची मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावरती वसलेले आहेत. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट आर located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा सुगंध अधिक होत असतो. The teas we buy are usually classified according to their leaf size. आपण जी चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे विभागणी केली जाते. According to we have Assam type of tea characterized by a largest leaves, China type characterized by the smallest leaves, and Cambod characterized by leaves of intermediate size. त्यानुसार सर्वात मोठी पाने असणारा आसामचा चहा,
सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात. We have every distinct and different tea growing regions in India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these region is famous for the special type of tea it is produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. यापैकी प्रत्येक ठिकाणी तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय धर्मासाठी प्रसिद्ध आहे. टेस्ट, चव, ॲरोमा, सुगंध, गंध अँड स्ट्रेंथ, कडकपणा, फ्लेवर, चव. The 3 regions are Darjeeling in north-eastern India, Assam in far north-east India and Nilgiri in south India. ही 3 ठिकाणे म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दक्षिणेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. अनेक लोक मान्य करतात की चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. ह्यामध्ये कार्बोदक नसतात, मेद किंवा प्रथिने नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. की चहातील थियानाइन अँड कॅफिन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो की ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. हे लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत. सो हिअर गिव्ह अस अ स्टोरी अबाउट अ टी. चहाची ही कथा दिलेली आहे आपल्याला ह्या ठिकाणी. बघूया काय आहे ती कथा. An amusing story has come down to us from Chinese legends. ही जी चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. लिजेंड्स म्हणजे दंतकथा, चायनीज दंतकथा आहे. इट इज सेड दॅट एम्परर शेनांग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन्स, त्यानुसार कृषी आणि वैद्यक शास्त्राचा प्रणेता चीनचा सम्राट शिनांग प्रवास करीत होता. इट इज सेड असं म्हटलं जातं की एम्परर शेनांग, सम्राट शेनांग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. की असा प्रवास करत असताना चीनचा जो सम्राट आहे की त्याला आता वैद्यक शास्त्राचा प्रणेता म्हटला जातो, तो प्रवास करीत असताना ही घटना घडलेली होती. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. Boiling some water for emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. त्याच वेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. The water immediately changed color आणि त्याचबरोबर पाण्याचा रंग बदलला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. ते पाणी पिल्यावर त्या तयार झालेल्या पेयाची उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative
properties and could also be used as an antidote to certain poisonous. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखीन तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखीन बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषयांवर रामबाण उपाय म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखीन एका दंतकथानुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम हा चहाचा पेय म्हणून वापर केला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and in meditation. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारे आणि सतर्क राहण्यास मदत करणारे अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted a stimulant, helping him stay awake. बरेच संशोधनानंतर आणि चाचणीनंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. It was he who introduced tea among his disciples in China. आणि त्यामुळेच त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. डिसायपल मीन्स शिष्य. इट इज सेड दॅट Japanese physicists studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या बरोबर नेली. Turkish trader also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese Emperor Haizhong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. किंबहुना एक कथा तर असे सांगते की चीनी सम्राट हुईसंग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहापान स्पर्धाही ते आपल्या दरबारात आयोजन केले. त्याच्याबरोबर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his emperor. Thus, habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा ही जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली आणि पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की एक अद्यावत पेय म्हणून ते लोकप्रिय झाले. हाऊ डिड मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम? की या जादुई पेयाला त्याचे नाव असे कसे पडले असावे? द चायनीज कॅरेक्टर टी was first used in early inscriptions to describe tea. प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी टी यू हे चीनी अक्षर
प्रथम वापरले गेल्याचे दिसते. But later, a new character, cha, was developed to refer specially to tea. मात्र त्यानंतर चहा CHA चा वापर हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. चहाचा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. And as well as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि तो शब्द पूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाचा फारच जवळचा आहे हे आपल्याला माहीतच आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? भारतामध्ये चहा प्रथम कसा का आला? हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एशियन टाइम्स. But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करीपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. की 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. मेनी अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स इन द 17th century. That time, British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. जरी हे प्रयत्न अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढू शकतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 साली याचा शोध लावला. इन मे 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि पहिल्यांदाच 1838 साली भारतातून इंग्लंडमध्ये आसाम चहा हा विक्रीसाठी गेला. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादनामध्ये भारताने स्थान प्राप्त केले. टी लवर्स claim that tea may be able to reduce to the risk of cancer, control blood pressures, fight viruses in our body and actually help us live longer. आणि चहा प्रेमी असा सुद्धा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब कंट्रोल ब्लड प्रेशर रक्तदाब आटोक्यात राहतो, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी आपल्या शरीरामध्ये असलेले जे व्हायरस आहेत विषाणू आहेत त्यांच्याशी चहा लढतो. अँड द हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रेडिकल्स. आणि खरोखर चहामुळे आपल्या आयुष्यमान सुद्धा वाढते. लाईव्ह लॉंग ॲक्च्युली हेल्प अस लाईव्ह लॉंगर. Our body
प्रोड्यूस केमिकल्स कॉल फ्री रेडिकल्स. आपले शरीर असे एक रसायने सुद्धा तयार करतात, त्याला फ्री रेडिकल्स असे म्हटले जातात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ, आणि ते आपल्या शरीराला व प्रकृतीला हानी पोचवतात. अँड द कंटेंट्स अँटीऑक्सिडंट्स कॉल फ्लेविनाइड, आणि हे चहामध्ये काही असे घटक आहेत. चहामध्ये फ्लेविनाइड नावाची अशी एक अँटीऑक्सिडंट असतात. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम्स अगेन्स्ट फ्री रेडिकल्स, आणि शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रेडिकल्सपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते. फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasions. आणि भरपूर देशांमध्ये अनेक लोकांसाठी चहा एक मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. जगातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग मानला जातो. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जपान, रशिया आणि कोरियासारख्या देशामध्ये चहापानाची एक खास परंपरा आहे. These ceremonies gives people the time of relax and enjoy the taste and the smell of tea. आणि ह्या सोहळ्यामध्ये लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. Most people in Japan belong to tea club where they go every week to take part in the ceremony. जपानमध्ये अनेक लोक चहाचे क्लब ओपन करतात आणि त्याचे सभासद असतात, आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. Ordinary people also feel that the tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. सामान्य लोकसुद्धा ह्या देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. टी दे से इज द हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा एक अनेकोत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. इट इज रिड्यूस लोनलीनेस अँड काम्स युअर हर्ट. इट इज अ कम्फर्ट इन युअर एव्हरी डे लाईफ. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेशन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. कोरियामध्ये काही लोक वाढदिवसानिमित्त किंवा ॲनिव्हर्सरी, जयंत्या निमित्त चहाचे सोहळे आयोजित करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि चहाच्या सोहळ्यामध्ये चहाचे जे पेले आहेत, कप आहेत, ते अर्धेच भरले जातात. बिकॉज ऑफ व्हाय? The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affections. आणि चायनीज लोक असे म्हणतात, त्यांचा विश्वास आहे की अर्धा उरलेला जो कप आहे तो मैत्रीचा किंवा स्नेहाने भरलेला असावा, असे लोक चीनी लोक या ठिकाणी मानतात. इन रशिया टी इज मेड अँड सर्व अ सॅम्हस, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या सेमोवर्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस
स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच अ लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा किंवा जॅस्मिन जाईच्या फुलाच्या चहासारख्या विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan is made using powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and serve a small bowls. जपानमध्ये मेछा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये तो ओतून दिला जातो. And how about India? A cup of tea is offered of any guest or visitors as a token of hospitality, even in the humblest of homes. आणि भारतात चहा कसा सर्व केला जातो? अगदी साध्याच्या घरात सुद्धा a cup of tea is offered any guest or visitor token of hospitality, even the humblest of homes. साध्याच्या घरात सुद्धा कोणत्या पाहुण्याच्या किंवा परिचिताच्या एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. द मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफळता गरम चहा प्यायला आवडतो. In the rainy season, it is brewed with ginger to give additional medicinal properties. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याच्या औषधी गुण द्विगुणीकृत केले जातात. Other add species like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. काही जण चहामध्ये वेलदोडा, लवंग आणि किंवा जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. आणि चहा पित असताना सकाळी किंवा संध्याकाळी एक डिश भरून, प्लेट भरून चमचमीत पदार्थांवरती सुद्धा ताव मारला जातो. सम consists delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? काही रसिक किंवा चहाचे पारखी जे असतात ते मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा प्रकारचे चहा चहाचा मनापासून आस्वाद घेत असतात. सो हाऊ अबाउट यू? तुम्हाला कसा चहा आवडतो? थँक्यू.